19 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। यावल येथील टेलिफोन ऑफिसजवळील 29 वर्षीय विवाहितेला मुलगी झाली या रागातून पतीची मारहाण। सातपुड्याच्या अतिदुर्गम आंबापानीला 20 किलोमीटर पायपीट करीत पोहोचले जिल्हाधिकारी, मूलभूत सुविधांची जाणून घेतली माहिती। साकडी येथे अंजुमने इस्लाम उर्दू हायस्कूलमध्ये अल्पसंख्याक दिनसह पारितोषिक वितरण समारंभ संपन्न। यावल येथील श्री महर्षी व्यास व श्री राम मंदिरात महाविष्णू याग यज्ञाचा समारोप। किनगाव येथे हजरत मलंगशाह बाबा यांचा संदल शरीफ उत्साहात संपन्न। तर फैजपूर येथील प्रतिजेजुरी खंडेराव देवस्थानात चंपाषष्ठी महोत्सवात सामूहिक मल्हारी याग सप्तशती पाठ संपन्न। आता बघूया सविस्तर घडामोडी। यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे। दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते। यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे। 2000च्या खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री। तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे। तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून। यावल शहरातील टेलिफोन ऑफिस जवळील रहिवासी एका 29 वर्षीय विवाहितेला मुलगीच झाली या कारणावरून मुलगा झाला नाही म्हणून तिच्या पतीने व पतीसह सासू सासऱ्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली। तू घरातून आता निघून जा, नाही गेली तर तुला ठार मारून टाकू अशी धमकी दिली। तेव्हा या प्रकरणी महिलेने यावल पोलिसात तक्रार नोंदवली आहे। यावल शहरात टेलिफोन ऑफिस आहे। या टेलिफोन ऑफिस जवळील रहिवासी 29 वर्षीय विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार या विवाहितेला मुलगी झाली, मुलगा झाला नाही म्हणून तिचे पती सासू सासरे यांनी तिला शिवीगाळ करून मारहाण केली आणि तू आता या घरातून निघून जा, तू जर घरातून निघून गेली नाही तर तुला जीवे ठार मारून टाकू अशी धमकी दिली। तेव्हा या 29 वर्षीय विवाहितेने थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात आपले पती सासू सासरे असे 3 जणांविरुद्ध तक्रार दिली आहे। सातपुड्याच्या पर्वतरांगात अतिदुर्गम भागात यावल तालुक्यातील आंबापानी हा आदिवासी पाडा आहे। या आदिवासी पाड्यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तब्बल 20 किलोमीटरची पायपीट करून त्या ठिकाणी भेट दिली आणि तेथील नागरिकांसोबत संवाद साधला। आता या आंबापानी गावाच्या विकासासाठी त्यांनी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे। या ठिकाणी पोहोचणारे ते जळगाव जिल्ह्याचे पहिलेच जिल्हाधिकारी ठरले आहेत। आंबापानी तालुका यावल हा आदिवासी पाडा सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात आहे। डोंगरदऱ्यांचा रस्ता या गावात जाण्याकरिता एकमेव मार्ग म्हणजे पायवाटचा रस्ता। तेव्हा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद या ठिकाणी पायपीट करून पोहोचले। सोबत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी देखील त्यांची साथ दिली। यासोबत एक पूर्ण पथक पायपीट करून 20 किलोमीटरचा अंतरावर असलेल्या या पाड्यावर जाऊन पोहोचले आणि या ठिकाणी नागरिकांशी त्यांनी संवाद साधला। तेथे पोहोचल्यावर मतदार यादीतील नोंदणीविषयी त्यांनी जनजागृती केली, मतदान केंद्र पाहिले आणि त्या ठिकाणी असलेल्या सुविधा काय आहेत, काय गरज आहे याची माहिती घेतली। सदर क्षेत्र हे चोपडा विधानसभा मतदारसंघात येते आणि या ठिकाणी जिल्हा परिषदची एकमेव कच्ची शाळा आहे। त्या ठिकाणी मतदान केंद्र आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मतदारांची माहिती त्यांनी घेतली आणि मतदार यादीचे वाचन करून कोण कोण या ठिकाणी मतदार सध्या उपस्थित आहे, या गावातील मुख्य अडीअडचणी काय या संदर्भात त्यांनी माहिती जाणून त्रिसूत्री कार्यक्रम आखला। यात आंबापानी या गावाला महसुली गावाचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। गावाला LGD कोड देण्यात यावा यासाठी देखील शासनाकडे आपण पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले। गावाचा गावठाणबाबतचा प्रस्ताव हा मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। तर दुसरं, गावातील व्यक्तींना 100% जातीचे दाखले, जन्म प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड कॅम्प घेऊन या ठिकाणी आधार नोंदणी केली जाईल।
याबाबत देखील त्यांनी तयारी दर्शवली। गावात गर्भवती महिला व नवजात बालके यांचे लसीकरण, आरोग्यविषयक सुविधा या ठिकाणी पुरवण्यासाठी एक विशेष शिबिर आयोजित करण्याच्या त्यांनी सूचना केल्या। तर गावात रोजगार हमी योजनेतून रस्त्याचे काम करण्यात येईल, जेणेकरून या ठिकाणी जाण्या येण्याच्या सुविधा उपलब्ध होतील, असा त्रिसूत्री कार्यक्रम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या ठिकाणी आता जाहीर केला आहे। अंबापानी गावाला भेट देण्यात आली। या ठिकाणी गावामध्ये जो विकास अडचणी आहेत त्या समजून घेण्याचा मी प्रयत्न केला। या अडचणीमध्ये आपल्याला सर्वप्रथम जो आपली त्या ठिकाणी अडचण येत आहे की हे एक वन गाव आहे आणि अजून याची महसुली गावाचा दर्जा देण्यात आलेला नाही। महसुली गावाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला LGD कोड, जो लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डायरेक्टरी अंतर्गतचा कोड आहे, ते उपलब्ध होणार आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी विकासात्मक निधी टाकायला आपल्याला सुरुवात करू शकतो। गावठाण विस्तारीकरणचा प्रस्ताव पण तयार करण्यात आलेला आहे आणि वन विभागची मान्यता घेऊन त्या गावठाण विस्तारीकरणचा प्रस्ताव आपण तयार करून घेणार आहे। त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने विकासात्मक निधी, रोजगार हमी योजना असतील, DPDC असतील, त्या टाकण्यासाठी मी सन्माननीय पालकमंत्री, सन्माननीय आमदार खासदारांना मी विनंती करणार आहे। त्याबरोबर त्या ठिकाणी जातीच्या दाखल्याचं एक मोठा अडचण आहे। तो आधार काढण्यासाठी काही लोकांकडे सर्वप्रथम जन्माचा दाखला नाही। आता या अधिकार तहसीलदारांना देण्यात आलेला आहे। तो तहसीलदार यांच्या मान्यतांनी आपण जन्माचा दाखला काढणार, त्याच्यानंतर त्याच्यावर आधार कार्ड काढणार आणि स्थानिक चौकशी करून त्या ठिकाणी जातीचा दाखला देण्याचा आपण प्रयत्न करणार। जातीचा दाखला मिळाल्यानंतर आदिवासी विकास विभाग असतील, जिल्हा परिषद असतील आणि इतर विभागाचे व्यक्तिगत लाभाचे योजना त्या सर्व लोकांना आपल्याला देता येतो। काही पायाभूत अडचणी त्या ठिकाणी आपल्याला दिसून आले, त्याच्यामध्ये शाळाबाहेर विद्यार्थ्यांची अडचणी असेल, त्या ठिकाणी त्यांना आश्रमशाळामध्ये ॲडमिट करून घेणं, म्हणजे त्यांचं नाव नोंदवणं एक मोठा विषय आहे। त्याबरोबर आरोग्याचा विषय असेल, ज्या ठिकाणी बहुतांश महिलांचा जन्म म्हणजे बहुतेक महिला त्या ठिकाणी जो बालांना जो जन्म देतात ते त्यांच्या घरी देत आहे तो, आणि लसीकरणमध्ये पण काही कमतरता आपल्याला दिसून आला। तर ही जो पायाभूत आणि सर्वांचा जो अधिकार आहे, शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्या अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहे आणि अगदी काही दिवसात या तीनों गोष्टीवर आपण काम सुरू करून एक व्यवस्थित कृती आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने सर्व काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। तेव्हा लवकरच सातपुड्याच्या या आदिवासी पाड्यावरील समस्या सुटतील असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा। फैजपूर रोड, हॉटेल भाग्यश्रीच्या समोर, दिशा कौशल्य विकास संस्था, यावल। साकडी येथील अंजुमने इस्लाम उर्दू हायस्कूलमध्ये अल्पसंख्याक दिनसह पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला। साकडी तालुका यावल येथे अंजुमने इस्लाम उर्दू हायस्कूल आहे। या हायस्कूलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करून अल्पसंख्याक हक्क दिवस हा साजरा करण्यात आला। सायंकाळी या कार्यक्रमाला सुरुवात झाली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व चेअरमन अलहाज अब्दुल सत्तार खान होते। तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटी जळगावचे अध्यक्ष डॉक्टर अब्दुल करीम सालार यांची उपस्थिती होती। तर प्रमुख पाहुण्यांमध्ये इकरा उर्दू हायस्कूल जळगावचे मुख्याध्यापक डॉक्टर हारून बशीर, उपप्राचार्य डॉक्टर वकार शेख, साजिद शेख आदींची उपस्थिती होती। या उपस्थित मान्यवरांनी संविधानाच्या माध्यमातून अल्पसंख्याक दिनाच्या निमित्ताने कशा पद्धतीने अल्पसंख्याक समाजाला हक्क मिळाले आहेत याची माहिती दिली। त्याचप्रमाणे या कार्यक्रमात संस्थेचे सचिव KB खान यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संदर्भात माहिती दिली। कशा पद्धतीने या शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केली आहे व त्यांनी मिशन UPSC अंतर्गत परीक्षामध्ये कसे यश संपादन केले याची माहिती दिली। या कार्यक्रमात
गटनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। यामध्ये इयत्ता 7वीच्या गटातून तालुका स्तरवर दुसरा क्रमांक अर्जिना शहर फारूक खान, शाळा स्तर पहिला क्रमांक इफ्राह खानम आरिफ खान, 9वीचा गट तालुक्यातून पहिला क्रमांक अलिया जावेद खान, दुसरा क्रमांक सारिना शेख मोहम्मद असलम, तिसरा क्रमांक तैबा फातिमा पठाण हाफिज खान, तर स्कूलचा स्तर पहिला क्रमांक उजमा बी शेख वसीमुद्दीन, इयत्ता 11वीचा गट तालुका स्तर पहिला क्रमांक आसमा बी अब्दुल सत्तार, दुसरा क्रमांक नाजिफा इरम मोहम्मद अशफाक, तिसरा क्रमांक अंजिला खानम अकबर खान, शाळा स्तर पहिला क्रमांक शेख काफिक शेख आसिफ या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद अशफाक अली यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शेख अमान यांनी मानले। तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य इरफान खान व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। बहुत शुक्रिया सर। हजरात सर तो यहाँ पर हमारे सामने अपनी बात रखेंगे, लेकिन अंजुमन इस्लाम उर्दू हाई स्कूल और जूनियर कॉलेज ऑफ आर्ट्स साइंस एंड कॉमर्स की जानिब से हम चाहते हैं कि जो पूरे स्टाफ की जानिब से, पूरे मैनेजमेंट की जानिब से हमारे पास में एक ऐसा मुकर्रिर है जिसे खुद अब्दुल करीम साला साहब भी पसंद करते हैं। मेरी मुराद अंजुमन इस्लाम सरसरी सोसाइटी के जनरल सेक्रेटरी जनाब केवी खान साहब से है। तो उनसे मुल्तमस हूँ कि वो यहाँ पर आए और अपने खैरात का इजहार फरमाए। जोरदार तालियों से केवी खान साहब को अस्सलाम वालेकुम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, मुहम्मदहु व नसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद। वक्त की कैद है, पीछे से हारून सन्ने में आवाज लगाए कि खान साहब हमें फैसपुर जल्दी पहुंचने में मदद करें। हजरत अब्दुल करीम साला साहब बैठे हुए हैं, हमेशा टोकते रहते। मेरे को मैं कभी तकरीर भी करते रहा तो इनका हक है कि मेरे को तकरीर के दौरान में टोकते रहते और मेरे को उसका बुरा नहीं लगता, क्योंकि अल्हम्दुलिल्लाह सम्मा अल्हम्दुलिल्लाह 1987 से अल्लाह तबारक व तआला के फजल करम से हम इनके साथ में है थे और इंशाअल्लाह जो काम वो कर रहे हैं कौम मिल्लत के लिए उसके साथ में रहेंगे। सबसे पहले तो आज ये प्रोग्राम यहाँ हुआ और इसमें जिन बच्चों ने नुमाया कामयाबी हासिल की उन तमाम तालिबात, उन तमाम तलबा और तालिबात को मैं सर सैयद एजुकेशन सोसाइटी की जानिब से दिली मुबारकबाद पेश करता हूँ और मजीद अल्लाह तबारक व तआला से दुआ करता हूँ कि आप इसी तरीके से अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह तरक्की की सीढ़ियाँ हमेशा चढ़ते रहे और आप अपनी स्कूल का नाम पूरी दुनिया में इसी तरीके से रोशन करें। आपसे गुजारिश है तमाम तलबा और तालिबात से जो यहाँ पर मौजूद है, जिन्हों को इनामात मिले वो तो खुश हैं, जिन्हों को इनामात नहीं मिले उन्हों को डरने की कोई जरूरत नहीं है। मजीद मेहनत करे और ये कोशिश करे और दिल में ये इरादा मुसम्मम इरादा कर ले कि इंशाअल्लाह आने वाले यूपीएससी एमपीएससी के जो भी इम्तिहानात होंगे इसमें हम नुमाया कामयाबी जरूर हासिल करेंगे। आपका ज्यादा वक्त न लेते हुए आपको एक नसीहत है कि आप तमाम हजरात अल्लाह के अहकाम और हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नत पर चलने की जरूर कोशिश करें, नमाज़ों की पाबंदी करें, अल्लाह से मांगे, क्योंकि किसी शायर ने कहा है कि जो कुछ भी मांगना है खुदा से मांग ए बंदे, ये दर वो दर है जहाँ मायूसी का नाम नहीं। आखिरी में मैं हाजी अब्दुल करीम साला साहब, आप अपनी गुफ्तगू बंद करके इधर ख्याल देंगे। एक शेर मैं उनकी नजर कर रहा हूँ, शायद आपको पसंद आ जाए। अशफाक सर जो है यहाँ मौजूद है, शायर है, शायर के सामने शेर कह देना बोले तो बहुत बड़ी बात है। अगर अशफाक सर हमारे बच्चे ही है। नहीं, कोई पठान अगर शेर बोलता है तो किसकी ताकत नहीं कि उसको गलत बोलता है। अच्छा, अल्लाह का शुक्र है। तो ये शेर मैं हाजी अब्दुल करीम साला साहब की नजर कर रहा हूँ कि मुझको ऊंचाइयों पे देख के हैरान है बहुत लोग, मुझको करीम साला साहब को
मुझको ऊंचाइयों पे देख के हैरा है बहुत लोग, पर किसी ने मेरे पैरों की ये छाले नहीं देखी। इतना कहकर मैं अपनी तकरीर खत्म करता हूँ। वमा अलैना इल्लल बलाग। अब हाजी अब्दुल करीम साहब आपसे मुखातिब होंगे। हाँ, देखिए आपकी आवाज अगर आती है तो उनकी आवाज यहाँ तक नहीं पहुँचेगी, लिहाजा आपकी आवाज नहीं आनी चाहिए, सर की आवाज आप तक। सुल्तान समाप्त करवा लीजिए। जो आपको प्राइजेस दिए गए अल्फेज फाउंडेशन मिशन यूपीएससी टीम की जानिब से, उसमें पहले इनामात जो तालुका सतह के हैं वो स्कूल बैग दिया गया आपको। तालुका सतह के जो दूसरे इनामात है उसमें फोल्डर दिया गया ताकि आप अपने अहम कागजात, सर्टिफिकेट्स महफूज तरीके से डॉक्यूमेंट्स आपके उसमें आप रख सके। और तीसरा इनाम आपको कंपास बॉक्स दिया गया। मैथमेटिक्स के टीचर्स की जो शिकायत है वो कुछ हद तक कम करने की, ज्योमेट्रिकल बॉक्स देकर कम करने की कोशिश की गई है। स्कूल सतह पर जो पहला बच्चा आया है सिर्फ उसको इनाम दिया है और उसको सर्टिफिकेट और कंपास है। आप बोलेंगे कि सर ये तो अभी जो अप्रैल 2023 में शरीक हुए थे उनको इनामात है, उससे पहले जो शरीक हुए थे उनको क्यों नहीं? इनसे पहले जो 7वीं में बच्चे शरीक हुए थे आज उनको इनामात मिल रहे हैं। वो 7 के नहीं मिल रहे, 9 के मिल रहे हैं। लेकिन हम चाहते हैं कि वो चयन आपकी बरकरार रहे। जो बच्चे 7वीं में अपीयर हुए थे वो 9th में जरूर अपीयर हो, वही बच्चे 8वीं में स्कॉलरशिप में जरूर अपीयर हो। और जो बच्चे 9th में अपीयर हुए थे वो 10वीं में जो मुकाबलाती इम्तिहानात है या 10वीं का बोर्ड का इम्तिहान है उसमें अहम मकाम हासिल करें और फिर 11वीं में हमारे इम्तिहान में शामिल हो जाए। तो जो बच्चे 9 के सर्टिफिकेट से इनामात से महरूम रह गए थे, हमारी सोच के मुताबिक वो बच्चे अब 11वीं में इनामात ले रहे हैं। तो थोड़ा इनामात का सिलसिला अगर आपको ऐसे लग रहा है कि बहुत लेट शुरू हुआ है तो वो वैसे लेट नहीं है, एडजस्ट हो जाएगा और इसके बाद इंशाअल्लाह ताला ये पाबंदी के साथ जारी रहेगा। इस साल जो बच्चे 7th, 9th और 11th के इम्तिहानात में अपीयर है उनका इम्तिहान आप लोगों ने थोड़े मशवरे दिए थे कि ये इम्तिहानात रमजान में ना ले, रमजान से पहले या रमजान के बाद ले। रमजान के बाद लेने में दुश्वारियां है बहुत, इसलिए कि स्कूल के होम एग्जाम्स है तो रमजान से पहले ले रहे हैं और उसकी डेट 10 मार्च डिक्लेयर हुई है। मैं इरफान खान साहब से, असलम सर से और तमाम उनके जो जिम्मेदारान हैं मैं मोहतरमाना गुजारिश करता हूं कि तमाम शरीक तलबा को 10 मार्च का टारगेट देकर बच्चों की भरपूर तैयारी कराइए। मैं अपनी जानिब से, अपनी पूरी टीम की जानिब से आपको दिली मुबारकबाद देता हूं, इसलिए कि तालुका सतह के 9th और 11th के तीनों इनामात के मुस्तक आप रहे और आपने लिया है। बहुत बहुत मुबारकबाद। आगे भी अपनी पोजीशन आप बरकरार रखेंगे जिला सतह पर और अपने स्टेट लेवल पर आप ये इम्तिहानात में शिरकत जरूर करेंगे। अब आपकी कंपटीशन सिर्फ जलगांव तालुका, जलगांव जिला या यावल तालुका या जलगांव जिला नहीं है, बल्कि अब आपका कंपटीशन जलगांव जिला, अमरावती जिला, परभनी जिला, बीड जिला, नंदुरबार जिला और धुलिया, इतने जिलों से अब आपकी कंपटीशन है। यू आर नॉट फ्रॉम जलगांव डिस्ट्रिक्ट ओनली, ओके? वो हिसाब से काम कीजिए। हमारी नेक ख्वाहिशात, दुआएं आपके साथ है। मैं भी मुंतजमीन का बहुत शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने ये अरेंज किया है। अभी साला साहब बात करेंगे ही और ताकीर के लिए मैं खुद भी माजरत खाऊं। जनाब अब्दुल करीम साला साहब कि अपने अल्फाज को किस तरीके से इस्तेमाल करें, वक्त की नजाकत को। बहुत मुख्तसर, बहुत जामे। शुक्रिया। 2 बातें आपको नोट करनी है सिर्फ। जो बच्चे मिशन यूपीएससी के इम्तिहानात में शामिल है उनको भी और बाकी बच्चों को भी, एक अखबार निकलता है द हिंदू, एक अखबार है द हिंदू, ये इंग्लिश में निकलता है। इसका ऐप भी हमने आपके ग्रुप पर शेयर किया है। ये अखबार बहुत महंगा है, साकली तक उसकी रसाई मुश्किल है, लेकिन ऐप के जरिए आप ये अखबार पढ़ सकते हैं। दूसरा आपको एक पॉइंट नोट करना है, एक यूट्यूब चैनल है दृष्टि नाम का, दृष्टि DRUSHTI, दृष्टि। ये यूट्यूब चैनल सिर्फ मुकाबला जाती इम्तिहानात के लिए
बहुत अहम मालूमात फराहम करता है। ये भी हम कोशिश करेंगे कि आपके जो ग्रुप बने हैं उस तक पहुंचा दे और बच्चे इसका भरपूर इस्तेमाल करें। मेरे सीनियर साथी मोहम्मद साजिद सर, साजिद अब्दुल रज्जाक, इनका एक YouTube चैनल है जो ड्राइंग एंड मैथ्स आसान है याद रखने के लिए, ड्राइंग एंड मैथ्स बाय साजिद शेख। आप इसमें ड्राइंग, कैलीग्राफी और मैथमेटिक्स के बहुत गैर मामूली वीडियोस से आप इस्तेफादा कर सकते हैं। ये तीनों बातें आप नोट करें। द हिंदू ऐप के जरिए ये अखबार पढ़े, दृष्टि YouTube चैनल जरूर सुनते रहे, और तीसरा मोहम्मद साजिद अब्दुल रज्जाक सर, इनका जो चैनल है मैथ्स, ड्राइंग एंड मैथ्स बाय साजिद शेख, ये भी ग्रुप पे डालेंगे, इससे भी जरूर आप रहनुमाई हासिल करते रहे। यावल येथील श्री महर्षी व्यास व श्री राम मंदिरात सुरू असलेल्या महाविष्णू याग यज्ञाचा मोठ्या उत्साहात समारोप झाला। 3 दिवसापासून या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू होता। दररोज यज्ञासाठी 19 जोडपे यात सहभागी होत होते। यावल शहरात श्री महर्षी व्यास व श्री राम मंदिरात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील धार्मिक सप्ताह आयोजित करण्यात आला होता। यात श्री विष्णू पुराण व श्री महाविष्णू याग यज्ञाचा कार्यक्रम घेण्यात आला। 3 दिवसीय या कार्यक्रमामध्ये महाविष्णुपंत यज्ञास प्रारंभी पहिल्या दिवशी सुरुवात करण्यात आली। या धार्मिक यज्ञास बहुसंख्यांनी जोडप्यांनी भाग घेतला। 3 दिवस चालणाऱ्या या धार्मिक यज्ञात पुरोहित म्हणून अतुल वाविसे मुडे बैरागी यांनी सुरेल आवाजात मंत्रोच्चार करून पुरोहित्यांनी या ठिकाणी यज्ञ केले। 19 जोडप्यांनी या संपूर्ण यज्ञामध्ये सहभाग नोंदवला होता। यावल शहरासह तालुक्यातून व जळगाव, चितोडा, आळगाव, किनगाव, धानोरा येथील भाविक भक्तांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दिली होती। तर या कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहात समारोप करण्यात आला। आरतीच्या वेळेस भाविकगण मोठ्या संख्येत उपस्थित होते। यामध्ये अशोक महाजन, SK बाउस्कर सर, प्रमोद गळे, रामभाऊ करांडे, शशिकांत देशमुख, राजू टेलर, सुनील भोयटे, गुरवप्पा, रमेश बोंडे, उपेंद्र फालक, नामदेव बारी आदींनी या ठिकाणी नेहमी उपस्थित राहून सहकार्य केले। महाविष्णू याग यज्ञास यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता बिल्लू महाराज सह भुवन महाराज यांनी परिश्रम घेतले। मोठ्या उत्साहात 3 दिवसीय महाविष्णू याग यज्ञाचा श्री महर्षी व्यास मंदिरावर समारोप करण्यात आला। नमः स्वाहा। नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। स्वाहा। व्यास नारायण भगवान की जय। ओम नमः सुपदमान पुढे हरि ओम। नारायणाय नमः स्वाहा। नारायणाय नमः स्वाहा। नारायणाय नमः स्वाहा। नारायणाय नमो स्वाहा। नारायणाय नमो स्वाहा। नारायणाय नमो नारायणाय नमः स्वाहा। ब्राह्मणो समगमासी बाहुराजन्नाकृता पुरोदगाग्रुद्रोजायतो। नारायणाय नमः स्वाहा। चंद्रमा मनोदासत्तु सूर्योजायतो। भूत्राकारमुखादिजायतो। पशूनां मृगबन्धस्य वैग्रियः। ओम प्रणवत्यै नमः। कल्याण कल्याणदात्रे नमः। वरस्य प्रभुरे नमः। यं यं चिन्तयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितं। परमेश्वरपदं प्राप्ते भूतले नमः। पूर्णावत्यै नमः। दग्धपुष्पाणि समर्पयामि। त्या नारळावरती 2 पळ्या तूप टाकून घ्या।
नारळ हे घे. अरे हे ते संध्याकाळच पाणी टाकून द्यायचं. पाणी काढून घे तिच्यात संध्याकाळ. अरे टाकायची एका ताकीत काढून नारळ त्याची पूजा करा नारळाची. सर्वांनी ते नारळ घेऊन उभे राहायचं आहे. बायांनी बायांकडे उभे राहा, माणसांनी माणसांकडे उभे राहा. या इकडे या इकडे. चला 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 चला. कुठे आहे तुम्ही? तिकडे जरा माणसं बाया उभे राहा इथे. मोठ्या नुसतं आटलं हो काय आरती सर्व बाया तिकडनं जा. तिकडनं बाया एका ठिकाणी थोडीच आहे. तिकडे उभे राहा. इकडे कुठे आले ते या बाबा चला. सर्वांनी उद्बत्ती आरती लावा आणि प्रसाद जो आणला आपल्या समोर ठेवा. समोर थोडंसं पाणी टाका, पाटासमोर पाणी टाका, थोडंसं चौकन करा. टाकून द्या बातमी मग. देतो ना भगवान तेव्हा ते त्यांच्या हिशोबानं बरोबर आहे. व्यास महाराजच्या हिशोबाने पार्टी राहा असणार. संहार भैरवाय नमो. विरूप भैरवाय नमो. विरूपाक्ष भैरवाय नमो. नानारूपधरे भैरवाय नमो. वराह भैरवाय नमो. गुरु भैरवाय नमो. मुक्तवर्ण भैरवाय नमो. गात्र भैरवाय नमो. मस्त भैरवाय नमो. मेघनाथ भैरवाय नमो. मेघ भैरवाय नमो. चित्रपाल भैरवाय नमो. भैरवाय नमो. निर्भय भैरवाय नमो. भैरवाय नमो. प्रेत भैरवाय नमो. लोकपाल भैरवाय नमो. भैरवाय नमो. वज्रहस्त भैरवाय नमो. महाकाल भैरवाय नमो. प्रचंड भैरवाय नमो. मजेक भैरवाय नमो. ओम ब्राह्मण भैरवाय नमो. ओम संहार भैरवाय नमो. ओम गुणबाल भैरवाय नमो. चंडबाल भैरवाय नमो. ओम प्रजापाल भैरवाय नमो. ओम अजेक भैरवाय नमो. ओम अनंतक भैरवाय नमो. भ्रामक भैरवाय नमो. वेगविक्षण भैरवाय नमो. ओम अरुण भैरवाय नमो. ओम धरापाल भैरवाय नमो. कुंडलनेत्र भैरवाय नमो. विष्णु भैरवाय नमो. वटुकनाथ भैरवाय नमो. भूतनाथ भैरवाय नमो. वेकाल भैरवाय नमो. त्रिनेत्र भैरवाय नमो. त्रिपुरांत भैरवाय नमो. भरत भैरवाय नमो. पर्वतवास भैरवाय नमो. ऋषिजन भूषण भैरवाय नमो. ओम सर्वभूत हृदय भैरवाय नमो. ओम घोरसार भैरवाय नमो. ओम हितकाराय नमो. ओम शेखराय नमो. ओम सिंहाय नमो. ओम मृगाय नमो. ओम यक्षाय नमो. ओम मेघवाहनाय नमो. ओम दिष्टोष्टाय नमो. ओम अनलाय नमो. भैरवाय नमो. ओम विशाल भैरवाय नमो. ओम आचंड भैरवाय नमो. ओम अनुप्रभ भैरवाय नमो. ओम
स्वाहा ओम बरबरकाय नमो स्वाहा ओम पवनाय नमो स्वाहा ओम पावनाय नमो स्वाहा ओम जे भूतानामधिपतयो विशिखासा। किनगाव येथे सोमवारी हजरत मलंगशाह बाबा यांचा संदल शरीफ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सायंकाळी गावातून निघालेली संदलची मिरवणूक रात्री 8:30 वाजता दरगाहावर पोहोचली आणि या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संदल चढवण्यात आला। त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। तत्पूर्वी मुख्य चौकात सर्व धर्मीय बांधवांनी मिरवणुकीचे स्वागत केले। किनगाव तालुका यावल येथे सर्व धर्मीय बांधवांची श्रद्धा असलेल्या हजरत मलंगशाह बाबा यांची दरगाह आहे। या दरगाहावर सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली होती। या संदल मिरवणुकीला सायंकाळी तळवीवाड्यातून सुरुवात झाली। विविध प्रकारचे वाद्यवृंद व कलाबाजीचे पथक यात होते। सजवलेल्या एका वाहनात संदल ठेवण्यात आला होता। या मिरवणुकीचे मुख्य चौकात सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत स्वागत केले आणि स्वतः या संदलमध्ये सहभाग घेतला। गावातील तळवीवाड्यातून निघालेली ही मिरवणूक कुरेशीवाडा, सोनार गल्ली, शिंपीवाडा मार्गे मुख्य चौकात आली व तेथून सुन्नी जामा मस्जिदकडून चुंचाळे रोडवर दरगाहावर 8:30 वाजता पोहोचली आणि या ठिकाणी समारोप झाला। या ठिकाणी श्रद्धापूर्वक बाबाच्या दरगाहावर संदल चढवण्यात आला। या मिरवणुकीमध्ये हजारो भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला होता। या सर्व सहभागी भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण दरगाहावर करण्यात आले। तर माजी आमदार रमेश चौधरीसह विविध मान्यवरांची या संदल प्रसंगी उपस्थिती होती। मोठ्या उत्साहात हजरत मलंगशाह बाबा याचा संदल पार पडला। आता मंगळवारी या ठिकाणी उर्ष शरीफ आहे। प्रतिजेजुरी म्हणून लौकिक असलेल्या फैजपूर शहरातील खंडेराव देवस्थानात चंपाषष्ठी महोत्सव सामूहिक मल्हारी याग सप्तशती पाठ संपन्न झाले। दर्शनाकरिता या ठिकाणी मोठा जनसागर उसळला होता। रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी मंदिरात भाविक भक्तांची प्रचंड गर्दी होती। सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी फैजपूर येथे प्रतिजेजुरी तथा महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराव महाराज यांचा चंपाषष्ठी महोत्सव प्राकट्य दिन विविध धार्मिक अनुष्ठानेद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या ठिकाणी सराफ परिवारातर्फे खंडेरावास षडोपचार पूजा, महाअभिषेक पूजा करण्यात आली। तर या मंदिरात मोठ्या संख्येत भाविक भक्तांचा जनसागर उसळला होता। या सर्व कार्यक्रमाचे नियोजन खंडेराव देवस्थानाचे गादीपती महामंडळेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज, उत्तराधिकारी पवनदासजी महाराज, पुजारी राम मनोहरदासजी कन्हैया महाराज आमोदेकर यांनी केले होते। कार्यक्रमाला सतपंथ मंदिराचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडळेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांची देखील उपस्थिती होती। खंडेरायाच्या हजारो भाविक भक्तांनी केलेली उपासना आराधना नक्कीच आपल्याला फळ देईल असे या प्रसंगी महामंडळेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले। मोठ्या उत्साहात फैजपूर शहरातील प्रतिजेजुरी म्हणून लौकिक असलेल्या खंडेराव देवस्थानात चंपाषष्ठी महोत्सव संपन्न झाला। या